तर राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना रूपी आईशी गद्दारी केली। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर अशा शब्दात हल्लाबोल केलाय। तर मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता, तरीही पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्राचाच घात केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले। म्हणजे त्यांचं जो पूर्ण नाव आहे मी घेऊ पण इच्छित नाही। जसं माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते म्हणून ते शॉर्ट फॉर्म करतात, तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे ए संशी। अच्छा, मग त्याचं फुल फॉर्म काय आहे? कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते। ते त्याचंच तर राग जनतेला आलाय। म्हणजे एक तर तुम्ही गद्दारी करून ज्या राजकारणातल्या आईशी तुम्ही हरामखोरपणा केला, शिवसेनेशी हरामखोरपणा केला, गद्दारी केली, म्हणजे राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना ह्या आईच्या कुशीवरती तुम्ही वार तर केलाच, आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्राशी सुद्धा तुम्ही गद्दारी केलेली आहे। आणि ही गद्दारी ही महाराष्ट्रात नाही चालणार। ही माझ्या छातीवरती मशाल आहे, जनतेच्या हृदयात मशाली पेटलेत। कारण ती एक आग आहे आता आपल्याबरोबर झालेला विश्वासघात। कारण बघा तुम्ही 14 आणि 19ला प्रधानमंत्रीपदी मोदी जे पोहोचले त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता। 40 पेक्षा अधिक खासदार हे एकट्या महाराष्ट्राने निवडून दिले होते। आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेशी नाही गद्दारी केलीत, तुम्ही महाराष्ट्राचा घात केला। कारण एक तर शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आहेच, हिंदुत्वाचा जागर करणारी आहेच। 10 वर्षात ज्यांनी नुसत्या थापा मारल्या त्या थापाड्यांना तुम्ही पुन्हा डोक्यावर घेता की थापाड्यांना फेकून देताय, आणि त्याच्यावरती देशाचं भवितव्य अवलंबून राहील। जर थापाड्यांना पुन्हा डोक्यावर घेतलं तर पुन्हा थापाच खावे लागतील आणि थापाच ऐकावे लागतील। पण आत्ता जर का यांना फेकून दिलं तर मला असं वाटतं देशामध्ये एक शांतता नांदेल, कायदा सुव्यवस्था आणि लोकशाही राहील। अन्यथा देशासमोर मला असं वाटतं की काळे दिवस आहेत। आजचे दिन होते ते काय आले नाही, पण आता कदाचित काळे दिवस येऊ शकतात। उद्धव साहेब, 10 वर्ष मोदी यांचं सरकार या देशावर आहे। 10 वर्ष खूप मोठा कालखंड आहे की देशाच्या आयुष्याची 10 वर्ष, 10 वर्षात म्हणजे 140 कोटी जनतेची एका नेत्याला 2 वेळा म्हणजे सलग 10 वर्ष प्रधानमंत्री होण्याची संधी मिळते। पण या 10 वर्षानंतर जेव्हा 3ऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्या निवडणुकीत मोदींकडे किंवा त्यांच्या पक्षाकडे प्रचाराचे मुद्दे दिसत नाहीत। भ्रष्टाचारांना संरक्षण ही मोदी गॅरंटी हा विषय त्यांच्याकडे आहे। त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? ना, हा विषय चर्चेत आहेच। म्हणजे भ्रष्टाचार करा आणि भाजपात या, म्हणजे ते एक कुठली तरी गोळी होती ना, वो खाओ सब भूल जाओ, तसंच आहे। भ्रष्टाचार करो भाजपा में आओ। आणि नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारताची घोषणा केली होती। हा, ते बरोबर आहे। कारण जेवढे भ्रष्टाचारी आहेत ते भाजपात घेत आहेत, म्हणजे भारत मुक्त होतं, इतर पक्ष मुक्त होत आहेत। म्हणून मी त्यांना व्हॅक्यूम क्लीनर म्हटलेलं आहे। जसं व्हॅक्यूम क्लीनर कुठेही तुमच्या कार्पेटवरती धूळ असेल, फटीमध्ये धूळ असेल, ती धूळ खेचून घेतं, तसे सगळे भ्रष्टाचारी खेचून घेतात भाजपात। म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त काँग्रेस